विचार करा, तुम्ही अथांग समुद्रातून काही लाख मेट्रिक टन ज्वलनशील तेलाचा साठा घेऊन शब्दशः चोरून प्रवास करताय, तोही दुसऱ्याच्या हद्दीतून. आकाशात युद्धाचे ढग दाटले, तुमच्या अस्तित्वाची भनक जरी लागली तरी तुमच्यावर सेकंदात हल्ला होऊ शकतो. आणि हल्ला झालाच तर 0 मिनिटात कोट्यवधी रुपयांच्या जहाजासोबतच जहाजावरील 29 कर्मचाऱ्यांना जलसमाधी मिळाली असती. तरीही एका व्यक्तीनं ही जोखीम पत्करायचं ठरवलं आणि स्वतःच्या हिमतीवर 1 लाख टनापेक्षा जास्त वजनाचं आणि सध्याच्या बाजारभावानुसार कोट्यवधी रुपये किमतीचं हे तेल मुंबईच्या बंदरात पोहोचवलं. त्यामुळे आज जगभरात त्या व्यक्तीच्या धाडसाचं कौतुक होत आहे. नक्की कोण आहे ती व्यक्ती, त्यानं ही जोखीम कशी पत्करली, त्यानं हा प्रवास नक्की कसा पार पाडला, जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी शशी आणि तुम्ही पाहताय कट टू कट. इस्रायल विरुद्ध इराण युद्धात ज्या रस्त्याला आपल्यासाठी जीवनवाहिनी म्हणता येईल, तो जलमार्ग म्हणजेच होर्मुझची सामुद्रधुनी इराणनं प्रवासासाठी बंद केली होती. नंतर त्यांनी या मार्गावर फक्त चीनच्या जहाजांना प्रवास करण्याची मुभा दिली होती. आपसूक भारतासाठी देखील हा मार्ग बंद केला गेला होता. इराणच्या इशाऱ्यानंतर या मार्गावर कोणी प्रवास करण्याचा प्रयत्न केला नव्हता असंही नाही. थायलंडच्या मयुरी नारी नावाच्या जहाजानं या मार्गावरून प्रवास करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र त्यांच्यावर हल्ला केला गेला आणि या हल्ल्यात जहाजावरच्या 23 पैकी 20 खलाशांना ओमाननं वाचवलं, मात्र 3 जण बेपत्ता झाले. यासोबतच जपान आणि मार्शल आयर्लंडच्या जहाजांवर देखील हल्ले झाले होते. या पार्श्वभूमीवर या समुद्री मार्गाने प्रवास करण्याचं धाडस कोणीच दाखवत नव्हतं. मात्र अशा परिस्थितीतही सुखशांत सिंह संधू या भारतीय पठ्ठ्यानं हे आव्हान स्वीकारायचं ठरवलं. सुशांत हे शेनलोक सुएज मॅक्स या जहाजावर कार्यरत आहेत. 1 मार्चला हे जहाज सौदी अरेबियाहून निघालं होतं. 12व्या दिवशी भारताच्या किनाऱ्यावर लागलं. मात्र 12 दिवसांचा हा प्रवास खरं तर चेष्टा नव्हती. सौदीच्या बंदरावर तेल भरल्यानंतर पुढे काय करायचं हा प्रश्न सुशांत यांच्यासमोर होताच. एकतर आहे तिथेच थांबायचं किंवा मग पुढे जायचं. पण पुढे जायचं ठरवलं तर मयुरी नारी या थाई जहाजाचं उदाहरण डोळ्यासमोर होतं. पुढे येण्यासाठी होर्मुझची सामुद्रधुनी हा एकमेव पर्याय होता. प्लस त्यांच्यावर त्यांच्यासोबतच जहाजावर असणाऱ्या 29 कर्मचाऱ्यांची देखील जबाबदारी होती. पण सुशांत यांनी समुद्र ओलांडायचं ठरवलं. त्यांनी जहाजाचा नांगर वर उचलला आणि भारताच्या दिशेनं प्रयाण करायचं ठरवलं. सौदी अरेबियाच्या रास तनुरा बंदरामधून खनिज तेल घेतल्यानंतर सुशांत सिंग भारताकडे निघाले. मात्र या प्रवासामध्ये त्यांच्या डोक्यात एक वेगळंच नियोजन होतं. या जहाजाला धोका होता तो होर्मुझच्या सामुद्रधुनीतच. त्यासाठी त्यांनी समुद्री प्रवासात किंवा समुद्री प्रवास करत असताना आपत्कालीन परिस्थितीमध्ये वापरली जाणारी गोईंग डार्क ही पद्धत वापरण्याचं ठरवलं. गोईंग डार्क पद्धत म्हणजे काय, तर आपत्कालीन परिस्थितीमध्ये आपलं अस्तित्व शत्रूच्या लक्षात येऊ नये यासाठी जहाजाची AIS म्हणजेच ऑटोमॅटिक आयडेंटिफिकेशन सिस्टीम बंद केली जाते. ही AIS यंत्रणा म्हणजे काय असते, तर सोप्या भाषेत ही एक प्रकारची सिग्नल यंत्रणा असते, ज्यामुळे जहाजाचा ठाव ठिकाणा आणि इतर गोष्टी या इतरांना समजतात. तुम्ही एखाद्या देशाच्या हद्दीतून प्रवास करत असाल तर त्या देशाला तुमच्या जहाजाबद्दल माहिती समजते. तुमचा मार्ग हा स्थानिक प्रशासनाला माहीत असेल तर जर समुद्री प्रवासात अपघात झाला तर मदत करायला तुमचा ठाव ठिकाणा शोधणं त्यांना सोपं जातं. पण ही AIS यंत्रणा बंद केल्यामुळं हे जहाज भारतासहितच इराणच्या रडारवरून देखील गायब झालं होतं. त्यामुळे त्यांच्या प्रवासाबद्दल इराणला अजिबात देखील शंका आली नाही. त्यांनी बिनदिक्कतपणे होर्मुझची सामुद्रधुनी पार केली. तेथून पुढे आल्यानंतर त्यांनी पुन्हा आपली AIS यंत्रणा चालू केली आणि यशस्वीपणे भारताचा किनारा गाठला. खरं तर या प्रवासामध्ये प्रचंड रिस्क होती. AIS यंत्रणा बंद असल्यानं जहाजाला जर काही झालं असतं तर त्याला ट्रॅक करणं मुश्किल होतं. किंबहुना त्या अथांग समुद्रात जहाज भरकटण्याचा देखील धोका होता. मात्र सुशांत यांनी हा धोका पत्करला आणि जोखीम उचलत जीवाची बाजी लावली आणि जवळपास 1,35,335 मेट्रिक टन तेल भारताच्या किनाऱ्याला पोहोचतं केलं. सुशांत यांनी फक्त हे जहाजच सुखरूप आणलं नाही, तर आपल्या धाडसानं त्यांनी या युद्धाच्या कालावधीमध्ये देशाला मोठा आधार दिला आहे असंही म्हणता येईल. कारण युद्धामुळं होर्मुझची सामुद्रधुनी बंद केल्यानंतर तेलासाठी आयातीवर अवलंबून असणाऱ्या भारतापुढे एक मोठा पेच निर्माण झाला होता. तो पेच काही अंशी का होईना या जहाजाच्या माध्यमातून सुटला गेलाय असं म्हणता येईल.
सोबत ते जगातील पहिले कॅप्टन ठरले ज्यांनी या परिस्थितीमध्ये इराणचा डोळा चुकवून त्यांच्या नजरेखालून प्रवास केला. सुशांत यांचं धाडस आणि त्यांची किंमत लक्षात घ्यायची असेल तर परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी नुकत्याच इराणसोबत झालेल्या चर्चेनंतर आपल्या सोशल मीडियावर टाकलेली पोस्ट पाहावी लागेल. या पोस्टमध्ये जयशंकर इतकंच म्हणाले, आज सायंकाळी इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अराघची यांच्यासोबत सध्या सुरू असलेल्या संघर्षाबद्दल आणि नवीन घडामोडींविषयी सविस्तर चर्चा केली. एकमेकांशी संपर्कात राहूयात यावर दोन्ही देश सहमत झाले. मात्र तेलाच्या वाहतुकीबद्दल जयशंकर यांनी कुठलीही ठोस भूमिका मांडली नव्हती. यासोबतच भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी देखील स्टेटमेंट दिलेलं, भारताचे परराष्ट्र मंत्री आणि इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांमध्ये गेल्या काही दिवसात 3 वेळा चर्चा झाली आहे. शेवटच्या बैठकीत जहाजांच्या सुरक्षिततेशी आणि भारताच्या ऊर्जा सुरक्षेशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा झाली. त्या पलीकडे काहीही बोलणं माझ्यासाठी बरोबर नाही. आता इराण या सामुद्रधुनीतील प्रवासाबद्दल काय म्हणतोय तेही पाहूयात. इराणचे परराष्ट्र मंत्री अराघची म्हणतात, आखातात असुरक्षित परिस्थिती आणि जहाज वाहतुकीसाठी उद्भवणाऱ्या समस्या अमेरिकेच्या आक्रमक आणि अस्थिर कृतींचा परिणाम आहेत आणि आंतरराष्ट्रीय समुदायानं या परिस्थितीसाठी अमेरिकेला जबाबदार धरलं पाहिजे. थोडक्यात काय तर जाहीररित्या इराण सरकारनंही म्हटलं नाहीये की आम्ही भारतीय जहाजांना परवानगी देतोय, ना भारत सरकार म्हणतं इराणनं आम्हाला परवानगी दिली आहे. आणि सध्या तरी 25 पेक्षा जास्त भारताकडे येणारी जहाजं आणि त्यावरील 700 पेक्षा जास्त खलाशी यामुळे अडकून पडलेत. त्यामुळे तुर्तास तरी शेनलोक सुएझ मॅक्स हे जहाज भारतात येण्यात फक्त त्याचे कॅप्टन सुखशांत यांचाच हात आहे हे सिद्ध होतं. तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला कमेंटमध्ये आवर्जून सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच माहितीसाठी कट टू कटला फॉलो करायला विसरू नका.